नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। जास्त व्याजदराने उच्च परतावाबाबत खोटे आमिष दाखवून 37,75,527 रुपये लुबाडणाऱ्या गुन्हेगारास उत्तर प्रदेश येथून अटक। जास्त व्याजदराने उच्च परताव्याबाबत खोटे आमिष दाखवून 37,75,527 रुपये लुबाडणाऱ्या एका गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने नोएडा उत्तर प्रदेश येथून अटक केली आहे। पनवेल शहरातील 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला आरोपी रविशंकर सुरेश प्रसाद मिश्रा उर्फ BL पटेल वय वर्ष 30 राहणार रिवा राज्य मध्य प्रदेश यांनी आपण EPFO ऑफिस नवी दिल्ली येथून बोलत असल्याचे खोटे सांगून फिर्यादी यांना पेमेंट ऑफ डिव्हिडंड अँड डिपॉझिट कन्फर्मेशन या शासनाच्या स्कीममध्ये पैसे गुंतवणूक करून त्यामधून 7 ते 8 महिन्यात जास्त व्याजदराने उच्च परताव्याबाबत खोटे आमिष दाखवून त्यांच्या ॲक्सिस बँक व स्टेट बँक ऑफ इंडिया दोन वेगवेगळ्या बँकेच्या खात्यांमधून फोनपेद्वारे वेळोवेळी एकूण रुपये 37,75,527 स्वीकारून त्यांची फसवणूक केली होती। याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अभय कदम, पोलीस हवालदार नीरज थवई, पोलीस शिपाई विद्याधर गायकवाड, पोलीस शिपाई अभय मेऱ्या, पोलीस नायब प्रवीण पाटील, महिला पोलीस शिपाई शीतल कोकणी आदींच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे सखोल माहिती घेतली असता सदर आरोपी हा नोएडा मध्य प्रदेश येथे लपून बसल्याचे आढळून आल्याने त्या ठिकाणी सदर पथकाने जाऊन सापळा रचून आरोपीला जेरबंद केले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय कदमसह तृप्ती भोईर, पनवेल।